नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असा आहे, चिंतायाश्च चितायाश्च चिंतायाश्च चितायाश्च बिंदुमात्रम विशेष्यते बिंदुमात्रम विशेष्यते चिता दहति निर्जीवम चिता दहति निर्जीवम चिंता दहति जीवनम चिंता दहति जीवनम। म्हणजे मित्रांनो, चिंता आणि चिता या शब्दामध्ये केवळ फक्त त्या अनुस्वाराचा फरक असतो आणि जी चिता जी आहे ती निर्जीव वस्तूंना जाळते आणि चिंता जी आहे ती जीवित किंवा जीवन जाळते। तर मित्रांनो, आपल्याला मन नेहमी प्रसन्न ठेवायचं आहे, उत्साही ठेवायचं आहे आणि जुलै हा महिना जो आहे तो आपण मानसिक आरोग्यासाठी जनजागृती करण्यासाठी साजरा करतो। तर त्याच निमित्ताने आजचा आपण कार्यक्रम साजरा करत आहोत। पाहूया आजचा आपला विषय काय आहे। आजचा आपला विषय आहे प्रकृती आणि मानसिक आरोग्य। प्रकृती आणि मानसिक आरोग्य आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध असं पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील खुद्द अधिष्ठाता मॅडम डॉक्टर संपदा संत मॅडम आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर संपदा संत मॅडम, आपण अधिष्ठाता आहात पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय वरळी मुंबई येथे। आणि उल्लेखनीय गोष्ट अशी आहे मित्रांनो की महाराष्ट्रातील जर आयुर्वेदिक शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची आणि रुग्णालयाची जर आपण चर्चा केली तर मॅडम पहिला महिला अधिष्ठाता आहेत। तर हा मान मॅडमना मिळालेला आहे। आणि शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी आधी BA MS केलं, पुढे मॅडमनी MD केलं आणि MD नंतर PhD ही पदवी देखील मॅडमनी मिळवली, प्राप्त केली। आणि त्यापुढेही जाऊन मॅडमनी MA केलंय। MA मूल्य शिक्षण आणि अध्यात्म या विषयात मॅडमनी MA केलेलं आहे। आणि मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 30 वर्षाहून अधिक पदवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची, 20 वर्षाहून अधिक पदव्युत्तर जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्याची आणि 10 वर्षाहून अधिक PhDचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवणं, त्यांना मार्गदर्शन करणं असा अध्यापनाचा अनुभव आहे। त्यांच्या गाईड आहेत मॅडम। आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅडमनी जवळजवळ 50हून अधिक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत। आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर मॅडम जे आहेत व्याख्यानं देत असतात आणि राजयोग पद्धतीने ध्यान धारणा विषयी मॅडम प्रशिक्षण देखील घेतात। पुढे सांगायचं झालं तर मॅडमनी 100हून अधिक आरोग्यांचं शिबिर त्याचं आयोजन केलेलं आहे। आणि पुरस्कारांविषयी जर सांगायचं झालं तर मॅडमना सर्वोत्कृष्ट वैद्य पुरस्कार 2023 व वर्ल्ड आयुष एक्सपो 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षी मॅडमना बेस्ट ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे। खूप खूप अभिनंदन मॅडम। आणि मॅडमनी जे प्रसिद्ध केलेले शोध निबंध आहे त्याला देखील पुरस्कार मिळालेले आहेत। पुरस्कार दीर्घायू सर्वोत्कृष्ट शोध निबंध हा एक पुरस्कार मिळाला आहे आणि दुसरा पुरस्कार आहे राष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट शोध निबंध असा पुरस्कार, असा गौरव मॅडमचा झालेला आहे। तर अशा बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। पुन्हा एकदा स्वागत करतो मॅडम। आणि आयुर्वेदविषयी चर्चा करायची, आयुर्वेदाचा दृष्टिकोन आम्हाला समजून घ्यायचा आहे। तर कृपया आम्हाला आयुर्वेदशास्त्र, भारतीय आयुर्वेदशास्त्राचा हेतू काय, उद्देश काय, कृपया त्यापासून सुरुवात करूया। आपल्या सर्वांस माहिती आहे की सध्या समाजामध्ये आयुर्वेदाची व्याप्ती खूप वाढलेली आहे। जे ग्लोबलाइज लेवलला सुद्धा आयुर्वेद हाचा प्रसार होतो आहे। तर मुख्य आयुर्वेदाचा उद्देश आहे प्रयोजनस्य अस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम विकारस्य आतुर प्रशमनम च। म्हणजे स्वस्थ व्यक्तीने आपलं स्वास्थ्य कसं टिकून राहावं यासाठी आपला आहार विहाराच्या बाबतीत विचार करून त्यानुसार तसं आपला स्वास्थ्य टिकून ठेवावं। त्याचप्रमाणे जर व्याधी जर झाला एखादा तर व्याधीचा प्रशमन कसा होईल, तो कसा कमी करता येईल यानुसार औषधोपचाराच्या पद्धती, विविध पंचकर्म उपचाराच्या पद्धती, दिनचर्या ऋतुचर्याच्या पद्धती यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत। त्यामुळे आपण स्वास्थ्य टिकून ठेवतो आणि विकारांचा सुद्धा प्रशमन करतो। हा आहे मुख्य उद्देश आयुर्वेदाचा। मॅडम, आता बोलता बोलता तुम्ही स्वस्थ हा शब्द वापरला तर आम्हाला कृपया त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून
स्वस्थ व्यक्ती म्हणजे नक्की काय, कोणाला म्हणावं स्वस्थ? आपण WHO ची जर व्याख्या बघितली हेल्थची किंवा आपण स्वस्थ व्यक्तीची, तर त्याच्यामध्ये त्यांनी फिजिकल स्टेटस, मेंटल स्टेटस आणि सोशल वेलबिंग स्टेटस आपलं कन्सिस्टंट राहावं, अब्सेन्स ऑफ डिसीज, व्याधींपासून आपण दूर कसं राहावं ह्याबद्दल विचारणा केलेली आहे. परंतु आयुर्वेदाने जी मात्र व्याख्या केलेली आहे स्वस्थाची, त्यामध्ये त्यांनी समदोष समाग्निश्च समधातुमल क्रिया हा प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे जे काही दोष आहेत, अग्नी आहेत, धातू आहे, सर्वांना आपल्या शरीरामध्ये त्याचं साम्यता टिकवून ठेवणे, त्याचप्रमाणे आत्मा, मन आणि इंद्रिय ह्यांना प्रसन्न टिकून ठेवणे, ही जर स्थिती आपली जर राहिली तर निश्चितच त्याला स्वस्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्वांगीण दृष्टीने आयुर्वेदाने याचा विचार केला आहे, न का फक्त फिजिकल किंवा मेंटल स्टेटसच्या यामध्ये. फारच छान. आणि मॅडम आजचा जो विषय आहे त्याच्याकडे थोडं वळूया की प्रकृती म्हणजे नक्की काय आम्ही समजायचं, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. जसं आपण म्हणतो की स्वस्थमध्ये आपण फिजिकल हेल्थ, इमोशनल हेल्थ, सोशल हेल्थ, फायनान्शियल, अकॅडमिक, एन्व्हायरमेंटल ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो. आणि अशी जर स्थिती आपली टिकून ठेवायची असेल तर आपल्या शरीराअंतर्गत असलेल्या दोषांचा, धातूंचा, मलांच्या क्रियेचा, आपल्या आत्मा, मन, इंद्रिय ह्या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये सर्वप्रथम जो आहे समदोष म्हणजे आपल्या शरीरामधली दोषांची स्थिती. तर त्यामध्ये त्यालाच त्या दोषांच्या स्थितीला शरीरामध्ये ज्या पद्धतीने ते कार्यरत असतात त्याला आपण प्रकृती म्हणतो. त्या प्रकृतीचा जर थोडक्यात आपण विचार केला तर जनरल पब्लिकमध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये त्यांनी काही जणांनी त्याला पर्सनॅलिटी ह्या नावाने उल्लेख केलेला आहे, काही जणांनी त्याला जेनेटिकली जर विचार केला तर फिनोटाईप म्हटलेला आहे आणि आयुर्वेदामध्ये त्यालाच प्रकृती म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मॉर्फोलॉजिकल म्हणजे व्यक्तिमत्व ठरत असताना त्याची शारीरिक स्थिती कशी आहे, रचना, बॉडी बिल्ड कशी आहे, त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल कार्य म्हणजे क्रियांचे कोणते कोणते शरीरातले कार्य व्यवस्थित सुरू आहेत नाही आहेत, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचं बिहेवियर कसं आहे, वर्तन कसं आहे आणि तो व्यक्ती पर्यावरणाशी कसा सांगड घालून राहतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ह्या प्रकृतीच्या अंतर्गत केलेला आहे. त्यानुसार त्यामध्ये बॉडी बिल्ड, त्याबरोबर फंक्शनल स्टेटस त्या व्यक्तीचं, त्याचं बिहेवियरल स्टेटस, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून एक जे स्ट्रक्चर आपल्यासमोर येतं त्या गोष्टीला आपण त्या व्यक्तीची प्रकृती हे मानू शकतो. मॅडम ढोबळमानाने आम्हाला प्रकृतीचे काही प्रकार आहेत का ते पण समजायचे आणि त्याच्या खोलात पण समजून घ्यायचं आहे. तर सुरुवात करूया. किती काही प्रकार आहेत का, असतील तर किती आहेत प्रकार, त्याविषयी तिथून सुरुवात करूया. प्रकृतीचा बद्दल आपण बोलत असताना त्याच्यामध्ये एक गोष्ट मी एक्सप्लेन करू शकते की लोकांचं जे कन्फ्युजन आहे प्रकृतीच्या, माझी प्रकृती चांगली आहे असं एक वाक्य हे आपल्या सर्वसाधारण ऐकायला मिळतं. या प्रकृतीच्या मध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करावा, जसं मी आता सांगितलं की जेनेटिक स्ट्रक्चर जसं असतं ते आपल्या आईवडिलांवरती अवलंबून असतं जेनेटिक स्ट्रक्चर, आणि त्यानुसार जो जिनोटाईप आहे तो आपला फर्म असतो, तो कधी चेंज होत नाही. त्याचप्रमाणे पर्सनॅलिटी समोर ठेवतात, प्रत्येक व्यक्तीची एक वर्तणूक, एक शारीरिक ठेवण, एक मानसिक ठेवण त्या व्यक्तीची फर्म असते. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये सुद्धा शरीरामध्ये जे कार्यरत असलेले 3 दोष आहेत त्याला म्हटलेलं आहे वात, पित्त आणि कफ. या 3 दोषांची स्थिती आपल्यामध्ये कशी आहे हे जर आपल्याला समजलं, त्यांचा इन्फ्लुएन्स कसा आहे हे जर आपल्याला समजलं तर त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे हे आपल्याला समजू शकते. यामध्ये आपण 3 एनर्जीशी त्याची तुलना करू शकतो. जशी पोटेन्शियल एनर्जीमध्ये सांगितलेलं आहे की एक फर्म स्टेटमध्ये आपली बॉडी ही राहत असते. आपण त्याचं जे वर्णन केलेलं आहे ते आपण त्या ठिकाणी कफाशी करू शकतो. दुसरं आहे थर्मल एनर्जीमध्ये एनर्जी ही स्पेसिफिकली टेम्परेचर, हीट ह्याच्या बाबतीत रिस्पॉन्सिबल असते. तिसरी जी आहे कायनेटिक एनर्जी, ती आपण वाताशी तुलना करू शकतो, कारण कायनेटिक एनर्जी जी आहे ती त्या ऑब्जेक्टच्या किंवा त्या व्यक्तीच्या मध्ये शरीरामध्ये जे काही अणुपरमाणू आहेत त्याचं जे मोशन आहे, मूवमेंट आहे, गती आहे, ह्याला इंडिकेट करेल. त्यामुळे ह्या 3 एनर्जी कशा प्रकारचे काम करतात त्यानुसार आपली प्रकृती ही ठरत असते. प्रकृती ही आपली जेव्हा फर्टिलायझेशनची स्टेज असते त्यावेळेसच तयार होत असते. त्यामुळे त्यावेळेस जेव्हा दोषांचा इन्फ्लुएन्स जो असेल त्या इन्फ्लुएन्सनुसार आपल्या प्रकृतीचं निश्चितीकरण होत असतं. त्याचे आपण विभिन्न प्रकार आपण मांडू शकतो. त्यामध्ये शरीरातील दोषांची स्थिती कशी आहे त्याला म्हटलेलं आहे त्यांनी दोषाची प्रकृती किंवा शारीरिक प्रकृती. दुसरी आहे मानसिक प्रकृती, आपलं मनाची स्थिती कशी आहे. जसं मनाला सत्व म्हटलेलं जाते आणि मनाचे हे 3 गुण सांगितले, त्यामधले एक हा गुण म्हणून मान्य केला जातो तर दुसरे 2 हे मनाचे दोष म्हणून मान्य केले जातात. त्यामुळे त्याचे सुद्धा 3 प्रकार केलेले आहेत. सात्विक, राजस, तामस. शारीरिक दोषांचे वातच, पित्तच, कफच आणि 2-2 दोष एकत्रित मिळून परत त्याचे 3 प्रकार केलेले आहेत आणि एक म्हणजे सार्वधे एकत्र मिळून तो आहे त्याला म्हटलेला आहे फर्म जो निश्चित राहतो तो म्हणजे वात, पित्त, कफ प्रकृती. आता सत्व, रज, तम हे 3 झाले. त्याप्रमाणे विभिन्न त्यांचे सुद्धा उपप्रकार केलेले आपल्याला आढळतात आणि प्रत्येकाची लक्षणं हे वेगवेगळे आपल्याला आढळून येत असतात. फारच छान. मित्रांनो, सोप्या भाषेत मॅडमनी सांगितलं की
जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कफ प्रकार आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे वात प्रकार आहे. तर असे वेगवेगळे आपण लक्षात ठेवू शकतो. मॅडम, अजून एक शब्द आम्ही ऐकतो की प्रवृत्ती आणि प्रकृती याच्यात कसा भेद करावा किंवा कसं डिफरन्शिएट करावं, कृपया त्याविषयी काही सांगता येईल का? प्रवृत्तीचा अर्थ काय होतो आयुर्वेद शास्त्रात आणि प्रकृती जसं तुम्ही सांगताय असं? प्रकृती म्हणजे त्या व्यक्तीचं ओरिजिनल नेचर, जसं प्रकृतीचं स्वभाव म्हटलेला आहे. कारण ओरिजिनल जे नेचर आहे, फिजिकल शारीरिक असो, मानसिक असो, एन्व्हायरमेंटलची कसा तो फेस करणारा असो, हे विविध फीचर्सने आपण जेव्हा विचार करतो त्याला आपण त्या व्यक्तीची प्रकृती किंवा स्वभाव किंवा नेचर म्हणू शकतो. पण प्रवृत्ती म्हणजे टेंडन्सी, त्या व्यक्तीला त्या गोष्टीच्या समोर जाण्यासाठी जी त्यांची टेंडन्सी असते त्याला आपण प्रवृत्ती म्हणतो. जसं वात प्रकृतीच्या व्यक्तींना थंड हे सहन होत नाही, परंतु पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला थंड हे सहन होतं. अशा प्रकारची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आढळते. इट इज द नेचर और फीचर ऑफ दॅट प्रकृती. फारच छान मॅडम, तुम्ही आम्हाला छान माहिती देताय, चांगलं मार्गदर्शन करताय आजच्या महत्त्वपूर्ण अशा विषयावर. मानसिक आरोग्याविषयी आपली चर्चा सुरू आहे. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आपली चर्चा सुरू आहे प्रकृती आणि मानसिक आरोग्य. जुलै महिना हा मानसिक आरोग्याचं जनजागृती करण्यासाठी आपण साजरा करतो. तर आणि या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला खुद्द अधिष्ठाता पोद्दार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय वरळी मुंबईच्या अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुम्ही प्रकृतीविषयी आम्हाला सांगत होतात, त्याचे विभिन्न प्रकार आम्हाला सांगितलेत. तर वात प्रकृतीपासून सुरुवात करूया. आणि कसं ओळखायचं की हा व्यक्ती वात प्रकृतीचा आहे, म्हणजे शारीरिक बांधाविषयी पण तुम्ही चर्चा केली त्याविषयी. आणि मानसिक आरोग्य जे वात प्रकृतीचे असतं त्यांचं काय वैशिष्ट्य असतात ते पण आम्हाला समजून घ्यायला आवडेल. जसं आपण म्हटलं की शारीरिक लक्षणं काही दिसतात, मानसिक लक्षणं काही, सामाजिक लक्षणं काही, आर्थिक सुद्धा गोष्टींची आपल्याला कल्पना त्या व्यक्तीच्या प्रकृती परीक्षणातून आपल्याच येत असते. जसं सर्वसाधारण शारीरिक यष्टीला जर समोर ठेवलं तर वात प्रकृतीची व्यक्ती शक्यतो सडसडीत बांध्याची असतात. खूप उंचही असू शकतात किंवा खूप छोटीही असू शकतात, पण बांधा मात्र त्यांचा सडसडीत असतो. ते कृष्णवर्णीय असतात, सावळे किंवा काळसर वर्णाचे ते असतात. त्यांचे केस हे वृक्ष असतात. त्यांची शरीरयष्टी ही अतिशय कृश, म्हणजे आपण म्हणतो ना की बॉडी बिल्ड ही त्यांची परफेक्ट नसते. अतिशय म्हणजे बॉडी बिल्ड असलेले लोक जसे पहलवान टाईप आपल्याला दिसतात किंवा व्यवस्थित बांधा असलेले दिसतात, तसे व्यक्ती आपल्याला आढळत नाही. ही सर्वसाधारण बघितल्यानंतर आढळणारी लक्षणं आहेत. तर आपण जर विशेषतः लक्ष दिलं त्याच्या मानसिक लक्षणांवरती की ते कशा पद्धतीचं त्यांचं मानसिक आरोग्य असते, तर त्यामध्येच आपण विचार केला त्यांच्या स्वभावाचा, तर ते व्यक्ती चंचल स्वभावाचे असतात. त्यांची जी ग्रास्पिंग कॅपॅसिटी असते ती खूप कमी असते, म्हणजे लगेच लक्षात मात्र त्यांना येतं परंतु विसरतात मात्र लवकर ते. आणि ते धार्मिक पद्धतीचे नसतात, नास्तिक पद्धतीचे असतात. लोभी स्वभाव असतो त्यांचा, मत्सरी स्वभाव असतो. मॅक्सिमम म्हणजे खोटं बोलण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आपल्याला आढळते. कोणत्याही उपकारांची जाणीव ते शक्यतो ठेवत नाहीत, घाबरट असतात आणि हिंस्र मनोवृत्तीची असतात, म्हणजे हार्म करणारी त्यांची टेंडन्सी असते. आणि कोणतीही गोष्टही म्हणजे भांडणं करण्याची प्रवृत्ती त्यांची, इझी गोईंगमध्ये त्यांचं लाईफ चालत नाही. आणि कंट्रोलिंग कॅपॅसिटी त्यांची खूप कमी असते. एखादी गोष्ट नाही खायची तर तसं नसतं त्यांचं, ते म्हणजे अब्रट चबरट खाण्याची त्यांची मेंटॅलिटी असते. कोणत्याही प्रकारचे म्हणजे शिष्टाचार पाळायला पाहिजे ते पाळत नाहीत. त्यांची फ्रेंड्स खूप असतात पण कामाचा एकही नसतो त्यांचा. आणि खूप विलासी असतात, म्हणजे त्यांना हसणे, खेळणे, विनोद करणे असं आवडतं, परंतु ते सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जीची नसते मात्र त्यांची. आणि त्यामध्येच ते रमलेले असतात. डान्स करणे, तो सुद्धा डान्सही एकदम असा शास्त्रशुद्ध डान्स त्यांना नाही आवडत, नुसतंच नाचायला त्यांना आवडेल. अशा प्रकारची त्यांची टेंडन्सी आढळतात. लवकर चिडतात परंतु आणि लवकर रागवतातही आणि लगेच तो राग विसरतात सुद्धा. आणि त्यांच्या जर आपण झोपेचा आणि स्वप्नांचा जर विचार केला, जो त्यांच्या मानसिक आरोग्यावरती खूप परिणाम करणारा आहे, तो म्हणजे त्यांची झोप ही खूप कमी असते. आणि झोप खूप कमी असल्या कारणाने त्यांची चिडचिड प्रवृत्ती असते. आणि दुसरं म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा निरंतर ते रमलेले असतात. हे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची त्या मेंटॅलिटी त्यांची स्वप्नामध्ये असते. असे एक मी म्हणेन की वात प्रकृती व्यक्तींचं जे मानसिक दृष्टीनेच आपण जर आरोग्य बघितलं तर ते नीटनेटकं नसतं, हार्म करणार असतं, त्यांना खूप त्रासदायक ठरणारे असतात ह्या विभिन्न बाबींमुळे. मॅडम, यावेळेला आपल्याला फोन आलेला आहे, मुंबईहून फोन आहे. स्वातीताईंचा फोन आहे, बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार स्वातीताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. नमस्कार, मी आपल्या पोद्दार कॉलेज आहे वरळीचं, तिकडे मी तुमची ट्रीटमेंट हा सलग विचारा. बोला मॅम.
हा, तर काय झालं, मी तिथे ट्रीटमेंट घेत होती. 15 दिवसाचं पंचकर्म घेतलं आणि त्याच्यानंतर काय झालं सर, की मी रेग्युलर पोद्दारमध्ये जात होती. माझ्या प्रकृतीत खूप चांगली सुधारणा झाली. पण आता बरेच दिवस झाले मॅडम, माझ्या ना दोन्ही हाताच्या नसा ब्लॉक, जे आपले घड्याळ बांधतो ना तिकडच्या नसा मला ब्लॉक दाखवलेल्या आहेत. बरं. ते ॲलोपॅथिक डॉक्टर काय सांगतात की तुम्ही ऑपरेट करा, पण मला ऑपरेशन करायचं नाहीये. तर आपल्या आयुर्वेदात तशी काही ट्रीटमेंट आहे का? हो, निश्चितच आहे. मध्येच असेल तर बरं पडेल. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार मॅडम? पोद्दारमध्ये तर ट्रीटमेंट सगळ्याच व्याधींची होते, डिसीजची होत असते. तर जसं आज प्रकृतीचा विषय सुरू आहे त्यानुसार तुम्ही जर आलात तर आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टीचं एक्झामिनेशन करू, त्याला काय कारण आहे ते आपण ठरवूया कन्सल्टंटच्या माध्यमाने आणि त्यानुसार पुढची जी ट्रीटमेंट आहे ती आपण निश्चितच करूया. आणि तुम्ही पोद्दारमध्ये येता ते ऐकून खूप आनंद वाटला स्वातीताई. तुम्ही अवश्य या, पर्सनली मलाही भेटू शकाल ह्या गोष्टींची ट्रीटमेंट घेण्यासाठी. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. असेच फोन करून तुम्ही जास्तीत जास्त आपल्याला माहिती घ्यायची आहे, जास्तीत जास्त ज्ञान घ्यायचं आहे. आणि मॅडम यांनी विचारतानाच पंचकर्माविषयी विचारलं तर म्हणजे आता पावसाळ्याच्या ऋतूमध्ये कुठली पंचकर्म करायला पाहिजे किंवा त्यांना पण फायदा झाला पंचकर्माच्या, तर कृपया त्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. कसं आहे, जसं आपण प्रकृतीचा विचार करतो, प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीनेच म्हणा की पंचकर्म हे केलं पाहिजे शोधनासाठी. जसं डिटॉक्सिफिकेशनची पण प्रोसेस मानतो की विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट दोषाचा प्रकोप आपल्या शरीरामध्ये होत असतो आणि तो जो प्रकोप आहे आपल्याला विविध पंचकर्माच्या माध्यमाने आपण तो कमी करू शकत असतो. सध्या आता वर्षा ऋतू सुरू झालेला आहे, या कालावधीमध्ये वातदोषाचा प्रकोप जास्ती असतो, त्यामुळे बस्ती नावाचं जे पंचकर्म आहे ते आपण बस्ती त्यांना सजेस्ट करू शकतो. फारच छान. मित्रांनो, मॅडमकडून असेच आपल्याला माहिती घ्यायची आहे. तुमच्या पण फोनची आम्ही वाट पाहतोय. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. डॉक्टर संपदा संत मॅडम, ज्या की अधिष्ठाता आहेत पोद्दार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील. तर त्यांच्याकडून आज समजून घेतोय प्रकृती आणि मानसिक आरोग्य या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. मॅडमनी वात प्रकृतीविषयी सांगितलं, मानसिक आरोग्य कसं असतं त्याविषयी सांगितलं. मॅडम, वात प्रकृतीचे जे व्यक्ती असतात मग त्यांना कुठले कुठले आजार ढोबळमानाने होऊ शकतात? एखाद दोन आजार सांगितले तरी चालतील, म्हणजे आम्ही लक्षात ठेवू शकतो ते. प्रकृतीमध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात हीन टाईपची प्रकृती सांगितलेली आहे वात प्रकृती. त्यामुळे ह्या व्यक्तींना जास्तीत जास्त आजार होत असतात. निरंतर ते काही ना काही कंप्लेंट्स त्यांचे सुरूच असतात. जसं आपण म्हटलेलं की वातव्याधी सांगितले आहेत आयुर्वेदामध्ये आणि त्या वातव्याधीमध्ये 80 प्रकारचे विभिन्न वातव्याधी सांगितले आहेत. त्या तुलनेमध्ये पित्त आणि कफज व्याधी हे कमी सांगितलेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण जनरल कंप्लेंट, खूप जणांना कंप्लेंट असते हातपाय दुखणे, डोक्यातील शूल वेदना हे जे असतात ते वातामुळे होत असतात. त्यामुळे वेदनाजन्य कोणताही जरी आजार तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये वाताचा समावेश हा असतोच असतो. आणि आपण थोडंसं आधुनिक मतानुसार विचार केला तर जे न्यूरोजेनिक व्याधी डिसीजेस असतात जसं पॅरालिसिस वगैरे आहे, तर हे सुद्धा व्याधी ह्या लोकांना वारंवार होण्याची कंप्लेंट असते या व्यक्तींना. फारच छान. मित्रांनो, वाताचा व आणि वेदनांचा व हा आपण लक्षात ठेवू शकतो आणि वेदनाजन्य त्रास आपण वातासाठी लक्षात ठेवूया. पित्ताकडे वळूया मॅडम. पित्त प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्ती त्यांचा शारीरिक बांधा कसा असतो, त्यांचं मानसिक आरोग्य कसं असतं, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा जर शारीरिक बांधा बघितलं, जसं मी वातवाला व्यक्ती हा अतिशय कृश असतो, परंतु पित्त प्रकृतीचा व्यक्ती सुद्धा कृशच असतो, परंतु सुकुमार असतं. सुकुमार म्हणजे वय जास्ती असेल परंतु दिसायला मात्र तो नाजूक अशा पद्धतीचा आपल्याला दिसेल. शक्यतो वर्ण त्यांचा हा थोडासा पिवळसर म्हणजे पांढऱ्या प्रकारचा परंतु थोडासा पिवळसर झाक असलेला त्यांचा रंग आपल्याला असतो. केस मात्र त्यांचे पातळ असतात. या व्यक्तींना लवकर टक्कल पडण्याची, केस लवकर पांढरे होण्याची प्रवृत्ती यांच्यामध्ये आपल्याला आढळून येते. सर्वसाधारण परीक्षण अशा पद्धतीने जर दिसलं तर आपण म्हणू शकतो की हा पित्त प्रकृती व्यक्ती हा आहे. आणि त्यांच्या मानसिक आरोग्य लक्षणांकडे जर आपण विचार केला, शारीरिक बरोबर मानसिकचा जर विचार केला तर ह्यांच्यामध्ये हे व्यक्ती अशी अतिशय बुद्धिवान असतात. मेधावी म्हणजे ग्रास्पिंग पॉवर ह्यांची खूप चांगली असते आणि चाणाक्ष आणि ज्या एक्सपर्टायझेशन जे म्हणतो ना, एक्सपर्ट असतात. ते काही ज्या गोष्टीचा ते अभ्यास करतील त्यामध्ये ते एक्सपर्टाईज असतातच निश्चितच. जसं एखाद्या गोष्टीला त्यांना प्रतिकार करायचा असेल तर आधी स्ट्रॉंगली ते प्रतिकार करतात. असे थांबून नाही राहणार, करू ह्या धुंदीमध्ये ते नाही राहत तात्काळ. त्यामुळे त्यांना शूर म्हटलेलं आहे. आणि अतिशय रागीट स्वरूपाचे, स्पष्ट बोलणारे, निर्भीड आणि साहसी प्रवृत्तीचे हे लोक असतात. अशा प्रकारे त्यांचं मानसिकता असते. जर त्यांनी वैर केला एखाद्या व्यक्तीशी तर ते निरंतर वैर टिकून राहतं, कॉम्प्रोमाइज नाही करत हे लोक. आणि समजा
एखाद्याशी घनिष्ठ मैत्री केली तर ती मैत्रीसुद्धा त्यांची अतिशय चांगल्या रीतीने टिकून राहते. असं दोन्ही टाईपचं त्यांचं नेचर असतं. कोणताही अपमान ते सहन करू शकत नाही. अतिशय स्वच्छताप्रिय ते व्यक्ती असतात आणि प्युरिटी म्हणतो ना, पवित्रता अतिशय छान असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नीटनेस, क्लीननेस त्यांना खूप पाहिजे असतं. आणि ह्यांच्यामध्ये आढळणारं महत्त्वाचं म्हणजे स्पर्धात्मक वृत्ती. कॉम्पिटिशन असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष उतरतात आणि यांच्यामध्ये म्हणजे म्हणतात मेकअप करणे, स्वतःला नीटनेटकं दिसण्याकडे ह्यांचा जास्ती आपल्याला कल आढळतो. त्यामुळे ही व्यक्ती कधीही अशी गलिच्छ प्रकारचे कोणते कपडे घातलेली किंवा असे नीटनेटकेपणा त्यांच्यात नाही असं आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. आणि जसं वातवाल्यांना गतिसूचक स्वप्न पडतात तसं पित्तवाल्यांना नंतर अशी आगीचे स्वप्न, सूर्य म्हणजे शाईन करणाऱ्या अशा गोष्टी त्यांना स्वप्नामध्ये निरंतर दिसत असतात आणि उष्णतायुक्त गोष्टीसुद्धा त्यांना अधिक दिसतात आणि ते त्यांना नकोशे वाटतात या गोष्टी त्यांना. फारच छान. मॅडम, या वळणावर आपल्याला पुण्याहून फोन आला आहे. मंगल आपटे, मंगलताईंचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असं विचारायचं की वात विकार झाला तर त्या वातविकार काही काही जण ढेकरा येतात सकाळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ढेकरा आल्या की त्यांना सहन होत नाही आणि गॅसेस झाले तरी सहन होत नाही. तर त्यांनी ते सकाळी जेवायच्या आधी थोडंसं कोंबट पाणी प्यावं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना काही काहींना उचक्या येतात तर उचक्यांवर वातावरणामुळे होतात का आणि त्या उचक्यासाठी आपण काय मार्गदर्शन करू शकाल? फारच छान, सुंदर प्रश्न विचारलाय मंगलताई. मॅडम, काय मार्गदर्शन करणार? अतिशय वेगळ्या पद्धतीचा मंगलताई तुमचा प्रश्न हा आहे. तुम्ही म्हटलं की गॅसेसचा त्रास होतो. कारण कसं आहे, तुम्ही जी लक्षणं सांगताय त्याच्यावरून त्या व्यक्तीला अपचनाचा त्रास किंवा आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचा म्हणतो ना, पचन संस्थेशी संबंधित त्यांना त्रास हा निश्चितच असणार. तुमच्या स्वतःच्या बाबतीत असेल तर त्यावेळेस त्यांना ॲसिडिटीच्या हिस्ट्री आहे का आधी बघावं लागेल. आम्लपित्ताचा इतिहास आहे का बघावं लागेल. ढेकर येतात म्हणजे वाताचा त्रास आहे असं आपण म्हणू शकणार नाही. कारण जर अपचन झाले तरीही त्यामुळे फर्मेंटेशन होतं आपल्या पोटामध्ये आणि त्याच्यापासून गॅस तयार होत असतो आणि तो गॅस हा बाहेर टाकला गेला पाहिजे. त्याच्याकडून आपल्याला ती उद्गार म्हणतो आपण त्याला, ढेकर म्हणतो, ती होत असते. आणि दुसरं मला गॅसेसचा त्रास तुम्ही होतो असं म्हणताय, त्यावेळेस ते गॅसेस पास होत नाही म्हणतात. म्हणजे निश्चितच त्या व्यक्तींना कॉन्स्टिपेशनही माइल्ड असणार, म्हणजे मलबद्धताही असणार. त्यामुळे मलबद्धतेशी संबंधित सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंट करावं लागेल. पूर्णतः तुमच्या या लक्षणांवरून पूर्णतः तो वाताचा आजार आपल्याला म्हणता येणार नाही. बरं, आणि उचकीशी निगडीत काय सांगता येईल? जेव्हा गॅसेसचा त्रास होत असतो त्यावेळेस आपल्या त्या इंटेस्टाईन्सच्या वरती जो डायफ्राम असतो त्या डायफ्रामला ते गॅस हा प्रेशर देत असतो आणि त्याच्या परिणामस्वरूपी त्या ठिकाणी वारंवार उचक्या, इरिटेशनमुळे उचक्या हे येत असतात. त्यामुळे जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करावा लागेल गॅसेसचा. जेव्हा तो गॅसेसचा त्रास कमी होईल ऑटोमॅटिकली तुमचा उचकीचा त्रास हा कमी होऊन जाईल. काही घरगुती इलाज आमच्या प्रेक्षकांसाठी, की उचकीवर म्हणा किंवा ढेकर येत असेल तर त्यांनी काय करावं, म्हणजे घरच्या घरी त्यांना काय करता येईल असं सांगता येईल मॅडम? हां, जसं तुम्ही म्हटलात की कोमट पाणी पिणं गरजेचं आहे का? चालेल. कोमट पाणी हे काय करतं, अनुलोमनाचं कार्य करतं. अनुलोमन म्हणजे गॅसेसला बाहेर काढण्याचं काम करतं. परंतु कॉन्स्टिपेशन जर जास्ती असेल तर त्यावेळेस कोमट पाणी सुद्धा काम करणार नाही. पहिल्यांदा आपल्याला शोधून काढावं लागेल की आपण जो आहार घेतो, जेवण करताय ते जेवण कशा पद्धतीचं आहे. समजा ते मलबद्धता निर्माण करणारे असेल, अतिशय वातुळ पदार्थ तुम्ही खात असाल किंवा दररोज मलप्रवर्तन किंवा संडासला जाण्याची जर टेंडन्सी नसेल तर त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन डेव्हलप होतं. तर निरंतर तुमच्या जेवणामध्ये तूप कमीत कमी आपण जेवणामध्ये ठेवलं पाहिजे. सॉफ्ट डाएट, जो मऊ आहार तो आपल्या जेवणामध्ये ठेवला पाहिजे. काही आसनं सांगितलेले आहेत, जसे वज्रासन वगैरे सांगितलेले आहेत, ते सुद्धा आपल्या जेवण झाल्यानंतर आपण आचरणात आणलं पाहिजे. ह्यामुळे हे जे बारीक छोटे छोटे जे कंप्लेंट्स आहेत ते कंप्लेंट्स आपले कमी होऊ शकतात. निश्चितच. फारच छान. मित्रांनो, यावरणार आपल्याला दुसरा फोन आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून फोन आहे. मधुकर देशपांडे यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. मधुकर दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे. सलग विचारा. बोला. आवाज येत नाही तुमचा. सलग प्रश्न विचारा. मी 70 वर्षाचा आहे आणि मी निरोगी आहे, पण मी कोणता आहार घ्यायला पाहिजे जो मी निरोगी राहू शकेल? बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. 70 वर्षाचे आहेत, काय आहारात घ्यावं असा चांगला प्रश्न विचारलाय त्यांनी. 70 वर्षामध्ये काही विशिष्ट वार्धक्यजन्य आजार हे आपल्याला होऊ शकतात. तुम्ही निरोगी आहात, अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही
प्रॉपर स्वस्थ राहण्यासाठी म्हणून तुमची लाईफस्टाईल तुम्ही ठेवतच असाल, परंतु शक्यतो वार्धक्यामध्ये आपल्याला अपचनाच्या काही तक्रारी होऊ शकतात. कारण आपल्याला जे चावण्याची प्रक्रिया आपण करू शकत नाही, आपले जे ज्युसेस वगैरे असतात पचनासाठी आवश्यक ते प्राकृत प्रमाणामध्ये स्रवत नाहीत आणि आपल्या हालचाली कमी होतात. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आपण म्हणतो, म्हणजे हाडं झिजणे ही प्रक्रिया आपल्यामध्ये होते, मसल वेस्टेज आपल्यामध्ये होत असतं. तर ह्यासाठी म्हणून वार्धक्यजन्य लोकांनी म्हणजे वृद्ध लोकांनी दररोज अभ्यंग म्हणजे थोडीशी तेलाने मालिश तिळाच्या तेलाने मालिश करणं गरजेचं आहे. थोडीशी वाफ वगैरे जे असते आपण कुकरला छोटासा पाईप लावून आपण जरी वाफ घेऊ शकलो तर ते जर घेतलं तर आपल्यामध्ये जो वात वाढतो, नॅचरली ह्या वयामध्ये वात वाढत असतो. त्यामुळे ह्या 2 अभ्यंग स्नेहन स्वेदन त्याला आपण म्हणतो, त्याच्या माध्यमाने आपण तो वात चांगला ठेवू शकतो. हलका आहार घ्यायचा, खूप हेवी आहार घ्यायचा नाही, कारण तो पचायला अवघड जातो, कारण पचनशक्ती आपली कमकुवत झालेली असते. आणि जमेल त्या प्रमाणामध्ये थोडंसं हालचाली आपल्यामध्ये ठेवला पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर थोडेसे चालणे, घरातल्या घरात तरी चालणे, ह्या गोष्टीची आपण निश्चितच काळजी घेतली पाहिजे. फारच छान संत मॅडम, तुम्ही फार चांगलं मार्गदर्शन करताय आम्हाला. आणि पित्ताविषयी आपली चर्चा सुरू होती तर तुम्ही म्हटलात की थर्मल एनर्जीशी, उष्णतेची जी ऊर्जा असते त्याच्याशी आपण साधर्म्य बाळगू शकतो पित्तासाठी. तर पित्तजन्य आजार म्हणजे आपण म्हणतो की पित्त खवळतं असं प्रयोग आपण म्हणतो, म्हण आहे. तर मग कुठले आजार असे आहेत, ॲसिडिटी वगैरे पण याच्यामध्ये येते, आपण पाहता येईल का कृपया त्याविषयी? पित्त खवळतं कार बरोबर आहे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचं पित्त हे खवळतच असतं, कारण ते खूप रागीट असतात आणि त्यांनी जर थोडे तिखट पदार्थ वगैरे जास्ती सेवन केले, त्यांच्या आहाराचं जे नियोजन त्यांनी बरोबर नाही केलं तर निश्चितच त्यांना आम्लपित्तासारखे विकार हे होतच असतात. त्यामुळे उष्णतेच्या परिणामस्वरूपी ह्या व्यक्तींना आपल्या त्वचेचे विकार, रक्तजे विकार म्हणजे रक्तदुष्टीजन्य विकार सुद्धा ह्या व्यक्तींना जास्ती झालेले आपल्याला आढळून येतात. त्यामुळे हातापायाची जळजळ होणे, डोळ्यांची आग होणे, उष्णता ह्या लोकांना सहन होत नाही, त्यामुळे उन्हात गेल्यानंतर सुद्धा त्यांना विविध ॲलर्जी ह्या ठिकाणी या व्यक्तींना निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळे पचनाकडे ह्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. आणि अधिक उष्ण पदार्थ, खूप तीक्ष्ण पदार्थ जसे मिरची, लाल मिरची असो, हिरवी मिरची असो, कोणत्याही गोष्टी ह्या त्यांनी टाळल्या पाहिजे. रात्री जागरण, वातवाल्यांनी आणि पित्तवाल्यांनी रात्री जागरणही टाळलं पाहिजे, त्यामुळे सुद्धा त्यांचं पित्त वाढू शकतं, म्हणजे आम्लपित्ताचे आजार त्यांना होऊ शकतात. आणि या शारीरिक जे त्रास असतात त्याच्यामुळे पण त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, निश्चितच होतो. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि त्याच्या परिणामस्वरूपी त्यांची सुद्धा त्यांनी जीवनशैली अशा प्रकारची ठेवली पाहिजे की त्यामुळे त्यांचं जे आपण म्हणतो की पित्त खवळतं ते खवळणं कमी झालं पाहिजे त्यांचं. बरोबर. मॅडम, आता तिसरा जो प्रकार तुम्ही सांगितला कफ प्रवृत्ती, त्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की त्यांचा शारीरिक बांधा कसा असतो, ठेवण कशी असते आणि त्यांचं मानसिक आरोग्य कसं असतं, कृपया त्याविषयी आम्हाला. कफ प्रकृतीचे व्यक्ती हे सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत. एक तर त्यांची शरीरयष्टी खूप सुंदर असते, दिसायला एकदम ते लोभस गोंडस म्हणतो ना अशा पद्धतीचे असतात. आणि शरीरयष्टी त्यांची थोडी गव्हाळ वर्णाची, थोडीशी गौरवर्णाच्या गव्हाळ वर्णाचे ते असतात आणि चांगला बांधीव अशी त्यांची शरीरयष्टी असते. मुख्य म्हणजे ह्या व्यक्तींचे विशेषतः शरीर म्हटलं तर वजन ॲज कम्पेअर टू वात आणि पित्त, त्यांचं वजन हे व्यवस्थित असतं आणि त्यांचा वर्ण हे थोडासा गव्हाळ वर्णाचा असतो. आणि त्याचप्रमाणे जर आपण मानसिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या मानसिक लक्षणांचा जर विचार केला तर हे अतिशय बुद्धिमान, स्मृतिमान आणि विद्यासंपन्न व्यक्ती असतात. इतरांचे सुखदुःख जाणून घेण्याची त्यांची मेंटॅलिटी असते. वेल बॅलन्स्ड आपण म्हणू शकतो. कफ प्रकृतीचे व्यक्ती शांत स्वभावाचे असतात. जसं वात प्रकृतीवाल्यांना म्हणजे कोणत्याही प्रकारचा असं चित्रविचित्र डान्स करायला आवडतो, कशी गाणी गायला आवडतं, तसं हे कफ प्रकृतीवाले आढळत नाहीत. हे शास्त्रशुद्ध पद्धतीने गाणी गाणार, शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांचं वाद्य संगीत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या असतात. लवकर त्यांना राग येत नाही, धैर्यवान असतात, सहनशील असतात, क्षमा करण्याची मेंटॅलिटी त्यांच्यामध्ये असतात. त्यांच्यामध्ये लोभी प्रवृत्ती बिलकुल नसते. दानधर्म करण्याची आपल्याला त्यांच्यामध्ये प्रवृत्ती असते. ते इतरांचा खूप रिस्पेक्टही ठेवतात, कोणालाही न दुखवणारी त्यांची मेंटॅलिटी असते. अतिशय सत्यप्रेमी असतात ही व्यक्ती. धार्मिक असतात आणि त्यामुळे देवधर्मात रुची, सत्वगुणाने ते युक्त आढळतात आणि कोणतंही वैर ते मनामध्ये ठेवत नाहीत, माफ करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे. आणि गंभीर बुद्धी त्यांची खूप असते, म्हणजे दूरवरचा विचार करून कार्य हळू करतील ते कार्य, पण दूरवरचा विचार करून ते कार्य करणारी असतात. आणि सगळ्या प्रकारचे शिष्टाचार पाळणारी ही व्यक्ती आपल्याला आढळून येतात. ह्या व्यक्तींना फ्रेंडशिप खूप आवडते असं नाही आहे, पण 1-2 जरी फ्रेंड असेल तरी लॉंग टाईमपर्यंत त्यांची फ्रेंडशिप टिकून ठेवणारी असते. आणि अतिशय शांत स्वभावाची असल्याकारणाने ह्यांची झोपसुद्धा अतिशय गाढ असते. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा अतिशय सुंदर सुंदर स्थळ त्यांना दिसतात, म्हणजे आकाश दिसेल, खूप सुंदर तलाव दिसतील, बर्फाचे ठिकाणे दिसतील, असे म्हणजे कूल क्वाईट नेचर त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा आढळतं. म्हणजे आपण म्हणतो की सगळ्यात श्रेष्ठ प्रकृती ही कफ प्रकृती मानलेली आहे. फार छान. म्हणजे एवढे चांगले
त्यांचे गुणधर्म आहेत मानसिक तर आणि शारीरिक ठेवण पण छान आहे. मग यांच्यात आढळतात का काही विकार किंवा कुठले विकार आढळतात कफ प्रवृत्तीमध्ये? कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. जसं आपण म्हणतो की प्रत्येक प्रकृतीमध्ये कफ हा श्रेष्ठ आहे निश्चितच, परंतु कसं असतं प्रकृतीचा एक विशिष्ट लेवलपर्यंत जर ते डॉमिनन्स राहिलं तर ते चांगल्या रीतीने त्या व्यक्तीला मदत सुद्धा करत असतात. परंतु जेव्हा त्यांची जी लेवल आहे, बेसिक लेवल आहे, ते जे दोष वाढले आपल्या विरुद्ध आहार विहाराच्या सेवनामुळे, तर त्यावेळेस निश्चितच ते प्रमाण वाढल्यामुळे त्या व्यक्तींमध्ये सुद्धा आपल्याला कफज विकार आढळतात. जसं सर्दी पडसं आपण सर्वसाधारण म्हणतो कफज आहेत, त्याचप्रमाणे अस्थमाचा त्रास ह्या व्यक्तींना जास्ती होऊ शकतो, अपचनाचा त्रास ह्या व्यक्तींना होऊ शकतो. अपचन सुद्धा कशामुळे अधिक खाणे त्यांना सहन होत नाही, कारण त्यांची भूक खूप कमी असते. त्यांनी जर जास्ती प्रमाणात खाल्लं तर त्यांना अपचनाचा सुद्धा त्रास होऊ शकतो. असे आजार मात्र त्यांना, पण ह्या व्यक्तींना आजार खूप कमी होतात आणि जर झाले तर ते लवकरही कमी होत नाहीत. त्यांना लॉंग टाईम ट्रीटमेंट लागते. आजार कमी परंतु ट्रीटमेंट मात्र लॉंग टाईम. ओके ओके ओके. फारच छान सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला समजवलं. मॅडम, आम्ही सत्व रज तम ह्याविषयी पण ऐकतो, तर हे काय असतं नक्की? म्हणजे जसं तुम्ही आम्हाला वात पित्त कफ सांगितलं, तर सत्व रज तम विषयी पण सांगा आणि मग नंतर खोलात जाऊया. तर कृपया त्याविषयी थोडं. जसं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की शरीर हे जे बनतं, आपल्याला जे लाईव्ह शरीर दिसतं, जिवंत शरीर दिसतं, त्या शरीरामध्ये न की फक्त बॉडी आहे आपली, तर त्यामध्ये सत्व, आत्मा आणि शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं आपलं शरीर आहे स्थूल, आणि त्यामध्ये आपलं मन हे असतं आणि आपला आत्मा असतो. आत्मा असल्या कारणाने काय होतं की आपलं शरीर हे काम करत असताना दिसतं आणि जो विचारांची देवाणघेवाणही ते आपली मनाच्या माध्यमाने होत असतं. त्यामुळे प्रकृतीचं वर्णन करत असताना शरीराष्टीला समोर ठेवून आणि त्यानुसार त्या शरीराचा प्रभाव आपल्या मनावरती कसा होतो त्यानुसार प्रकृतीचे दोषाचे प्रकार सांगितलेले आहेत, जसं वात पित्त कफ इत्यादी. परंतु मनाचं काम कसं आहे आपल्या शरीरामध्ये त्यानुसार सुद्धा मानसिक प्रकृती आपल्या आचार्यांनी वर्णन केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी प्रधानतेने सत्व हा मनाचा गुण आहे, त्यामुळे ज्या गोष्टी मनाला उपयोगी आहेत, हानिकारक नाहीत, त्या गोष्टींचा प्रभाव जर आपल्या शरीरावर असेल तर त्याला म्हटलेलं आहे सात्विक टाईपची प्रकृती. आणि जेव्हा मनामध्ये रज आणि तम हे दोन दोष, त्याला दोष म्हटलेलं आहे मनाचे, तर त्यांचं अधिक जेव्हा असतं ते मनाला अनुकूल नसतं, ते व्याधिकारक ठरत असतं. आणि त्यामुळे ह्या तीन सत्व रज तम ह्या तीन गोष्टींसमोर ठेवून सात्विक मानसिक प्रकृती, राजसिक मानसिक प्रकृती आणि तिसरी म्हणजे तामसिक मानसिक प्रकृती वर्णन केलेली आहे. त्यानुसार वेगवेगळी लक्षणं आपल्याला त्या व्यक्तींमध्ये आढळून येत असतात. मॅडम, थोडं सात्विक जे मानसिक प्रवृत्ती तुम्ही सांगितलं, त्या प्रकृती सांगितली, तर त्याची लक्षणं काय आढळतात ते पण कृपया आम्हाला सांगा. सात्विक मानसिक प्रकृतीमध्ये, कारण मन हे शरीरामध्ये विचारांची देवाणघेवाण सगळे कर्म करण्यामध्ये, इंद्रियांचे कर्म इतर सगळे कर्म करण्यामध्ये मन हा महत्त्वाचा असतो आणि तो आत्म्याच्या अधीन राहून वेगवेगळे कर्म करत असतो. जेव्हा त्या व्यक्तीची मानसिक स्थिती सात्विक प्रकृतीची असते त्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये आपल्याला अतिशय नम्रपणा आढळतो. सात्विकता म्हणजेच नम्रपणा, अतिशय प्युरिटी त्यांच्यामध्ये असते, शुद्धता त्यांच्यामध्ये असते. एकमेकांनी हे काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं आपल्या ग्रंथकारांनी वर्णन ठेवले. कशावरून आपण आयडेंटिफाय करायची माझी सात्विक मानसिक प्रकृती आहे? त्याच्यामध्ये त्यांनी काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षण, एखादा पदार्थ माझ्याकडे आहे तो मला खूप आवडतो तरी पण मी त्याच्यातला अर्धा वाटा मी माझ्या सोबतच्या व्यक्तींना देतोय, अशा प्रकारची तुमच्यामध्ये मेंटॅलिटी असेल, अतिशय दयाळू नेचर तुमचं असेल, क्षमाशील प्रवृत्ती असेल, तुम्ही सत्यप्रिय असाल, इतरांना मदत करण्याची तुमच्यामध्ये प्रवृत्ती असेल, आस्तिकता तुमच्यामध्ये आहे आणि प्युरिटी मनाची आणि शरीराची दोन्ही प्युरिटी बाळगत असाल. मनाची शुद्धी म्हणजे काय? विचारांची जेव्हा देवाणघेवाण करतो, एखाद्याबद्दल आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये शुद्ध संकल्प असतील, तर ह्या गोष्टीवरून आपण त्या व्यक्तीची सात्विक प्रकृती आहे की नाही हे आपण समजू शकतो. हे अतिशय बुद्धिमान असतात, मेधावान असतात, धैर्यवान असतात आणि प्रत्येक कर्म हे निष्काम रीतीने करत असतात. हे जे काही आपल्या ग्रंथकारांनी लक्षणं सांगितली जर आपण परीक्षण केली तर आपण सात्विक मानसिक प्रकृतीचे आहोत हे आपल्याला समजत असतं. फारच छान. आणि एका व्यक्तीमध्ये म्हणजे सत्व रज तम हे तिन्ही गुण असतात की सत्वच जास्त असतं, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. कसं हे मनाचे गुण मांडलेला आहे. गुण काय काय? गुण हे चांगल्या क्वालिटीज आपल्या मनाला देत असतात आणि दोष हे काय करतात? काही ना काहीतरी आपल्यामध्ये डिफॉर्मिटी आणतात. त्यामुळे सत्व रज तम ह्या तीन हे मनाचे गुण आणि दोष सांगितले आहेत, रज आणि तम. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये हे असू शकतं. प्रत्येक 100% सात्विक असेल तर तो एकदम तपस्वी आत्मा होईल तो, बरोबर आहे ना. परंतु आता ह्या कलियुगी दुनियेमध्ये आपल्याला 100% सात्विक कोणी मिळत नाही. रज आणि तम ह्या दोष सुद्धा त्या व्यक्तीमध्ये आपल्याला आढळून येत असतात. त्यानुसार त्यांची सुद्धा वेगवेगळ्या टाईपची लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत. मॅडम, मग कृपया आम्हाला राजसिक जे मन आहे, राजसिक मानसिक प्रकृती जी आहे त्याची लक्षणं कशी आढळतात त्याविषयी देखील सांगा. आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टीवरून दुःख करणे, एखादी छोटी गोष्ट नाही मिळाली तरी दुःखी होणे, डोळ्यात पाणी येणे,
खिन्न होणे हे लक्षण टिपिकल लक्षण आहे राजस मानस प्रकृतीचं. आणि ते खूप असंयमी असतात, ते कंट्रोल बिलकुल त्यांचं नसतं आणि पेशन्स त्यांच्यात बिलकुल नसतात. आणि महत्त्वाचं अजून आपण राजस प्रकृतीच्या व्यक्तींचा अहंकार, इगोइस्टिक असतात ते खूप व्यक्ती. म्हणजे आपणच आपलं परीक्षण करू शकतो, आपण ओळखू नाही म्हणू शकत नाही की तुम्ही इगोइस्ट आहात म्हणून. आपण स्वतः ठरवायचं. आणि निरंतर खोटे बोलण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आढळते. असे काही लक्षणं दिलेले आहेत की ज्या माध्यमाने लालची, कपटी नेचर, मत्सरी नेचर, स्वतःला मान सन्मान पाहिजे अशा प्रकारची प्रवृत्ती यांच्यामध्ये आढळतं. आणि ही व्यक्ती आनंद मात्र अतिशय चांगल्या रीतीने व्यक्त करतात. म्हणजे तो खोटा खोटा आनंद म्हणतो ना, आतून त्यांचे दुःख खूप असतं, परंतु असा खोटा खोटा आनंद व्यक्त करण्याची त्यांची टेंडन्सी असते. ते खूप कामवासनेला बळी पडणारे असतात, अतिशय रागीट असतात आणि त्यांना खूप बडबड करायला आवडतं जास्तीत जास्त. आणि ती सुद्धा बडबड ही संबंधित बडबड नसते, असंबंधित बडबड ते करतात. हे काही जी वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं सांगितले त्याच्यावरून आपण परीक्षण करू शकतो की ही व्यक्ती राजसिक प्रकृतीची आहे. फारच छान सांगितलं मॅडम. आणि तामसिक जे मानसिक प्रकृती आहे त्याविषयी देखील, त्यांची लक्षणांविषयी देखील आम्हाला सांगा. तामस गुण म्हटलं ना तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल उदासीपणा, विषण्णता, खिन्नता त्या व्यक्तीमध्ये आपल्याला निरंतर आढळून येते. हे न नास्तिक असतात न धर्मशील असतात. म्हणजे मध्ये इकडे उडी मारणार, कधी तिकडे उडी मारणार, थोडं थोडं करणार चांगल्या चांगल्या गोष्टी आणि थोडं थोडं खूप साऱ्या गोष्टी वाईटही करणार, असे दोन्हीकडे ते असतात. आणि मुख्य म्हणजे ते अज्ञानी असतात. त्यांना काही इंटरेस्ट नसतो कोणत्याही गोष्टी करण्यामध्ये. एखादी नवीन गोष्ट करावी आपण, त्याच्यामध्ये त्यांना काहीही इंटरेस्ट नसतो. मात्र बुद्धी जेव्हा चालवायची असते ते मॅक्स बुद्धी ती निर्बुद्धी पद्धतीने चालवतात. म्हणजे जास्ती डोकं लावण्याची इच्छा व्यक्तींना बिलकुल नसते. चालल्याने चाललाय, आनंद आहे, अशा प्रकारची मेंटॅलिटी त्यांची असते. ग्रास्पिंग त्यांचं खूप कमी असतं. आणि एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे अतिशय ते झोपाळू आणि आळशी असतात ही व्यक्ती. आणि खूप भीती वाटत असते त्यांना, कोणत्याही गोष्टीची त्यांना भीती असते, वाटत असते. हे काही आणि कोणतंही काम करत असताना जसं टॅलेंटली ते काम करणं, इंटेलिजन्सला समोर ठेवून काम करणं हे यांच्यामध्ये नसतं. त्यांच्यामध्ये आपण त्यांच्या काम करत असतानाच आपण बघितलं तर अतिशय म्हणजे ते मूर्खतापूर्वक काम करण्याच्या पद्धती म्हणतो ना, काही त्याच्यामध्ये आपली बुद्धिमत्ता वापरायची नाही आणि चाललंय करू द्यायचं, अशा प्रकारचे त्यांचे काम करण्याची प्रवृत्ती आढळते. ही जर लक्षणं आपण तपासली तर आपण म्हणू शकतो की ह्यांच्यामध्ये ही व्यक्ती तामस मानस प्रकृतीची आहेत. ह्याच्यामध्ये एक मी वैशिष्ट्य सांगेन, तीनही जी मानस प्रकृती सांगितली त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार अजून सांगितलेले आहेत. ते आपण आज जाणार नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे 6, 3 असे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. त्यानुसार सुद्धा आपण त्याच्या अंतर्गत अजून खोलवर परीक्षण करू शकतो. तो एक वेगळा विषय होईल. फारच छान. मित्रांनो, आपण पण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांचं परीक्षण आपण नेहमी करतो, स्वतःचं पण केलं पाहिजे. आणि मग मॅडम, या सगळं आपण प्रकृतीचं परीक्षण शिकलो तर हे का करायचं, आयुर्वेद शास्त्रात का सांगितलंय आणि त्याचा फायदा काय, त्याचं महत्त्व काय, कृपया ते देखील आम्हाला सांगा. कसं आहे, स्वस्थाची व्याख्या सांगतच असताना आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. आपण आपली बॉडी टेंडन्सी जशा टाईपची आहे, ज्या प्रकृतीची आहे त्यानुसार आपल्याला राहावं लागेल. कारण आपल्याला ते ईश्वराने दिलेलं आहे, जन्मजात ती आपली आहे, ती तर आपण बदलू शकणार नाही. पण मिळालेलं स्वास्थ्य मी कसं टिकवून ठेवलं पाहिजे ह्याचा मात्र महत्त्वाचा विचार आपल्याला सर्वप्रथम केला पाहिजे. जर आपल्याला आपली प्रकृती माहिती जर झाली तर त्यानुसार आपण आहार कसा करायचा, विहार कसा करायचा. विहार म्हणजे जेवणाच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आपण सगळ्या करतो त्या विहारामध्ये येत असतात. कारण त्या दोषांना त्या स्थितीमध्ये ठेवण्याचं कार्य हे आपल्या आहार आणि विहाराच्या माध्यमाने होत असतं. ते आपण जर निश्चितच केलं तर आपले प्रकृतीमधले दोष हे साम्यावस्थेत राहतात आणि आपण जास्ती आजारी पडणार नाही. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण व्यवसायाचा जर निवड करायची आहे तर त्यावेळेस सुद्धा आपल्या प्रकृतीनुसार आपण व्यवसायाची जर निवड केली. उदाहरणार्थ, वात प्रकृतीच्या व्यक्तीला खूप चंचल असतो तो आणि त्याला खूप फिरायला आवडतं. त्याला जर एका ठिकाणी बसून काम कर म्हणून सांगितलं तर तो बिलकुल काम करू शकणार नाही. त्यामुळे व्यवसाय निवडीसाठी सुद्धा आपल्याला प्रकृती माहिती पाहिजे. त्याचमुळे दुसरं म्हणजे ज्या दोषप्रधानता आपल्या प्रकृतीमध्ये असते त्यानुसार सुद्धा आपल्याला विविध व्याधी होत असतात. त्यामुळे आपण जर साम्यता टिकवण्याची प्रयत्न केले तर हे व्याधी सुद्धा आपल्यामध्ये होणार नाहीत. औषधं सुद्धा देत असताना आपल्या प्रकृतीचा विचार करावा लागेल. कारण पित्त प्रकृतीचा व्यक्ती आणि त्याला जर खूप उष्ण तीक्ष्ण औषधं जर आपण दिलं त्यांना तर ती औषधं त्यांना त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे आपल्याला त्या प्रकृतीनुसार व्याधी कोणता होतात, औषध योजना कशी केली पाहिजे, आहार विहार कसा दिला पाहिजे ह्याचाही विचार केला पाहिजे. पंचकर्म चिकित्सा करत असताना सुद्धा कोणती प्रकृती आहे त्यानुसार पंचकर्म चिकित्सेची निवड आपल्याला करता येईल. आणि कोणत्या प्रकारचा योग सुद्धा आपण कसा करावा, योगात वेगवेगळे जे योगाचे प्रकार दिलेले आहेत त्याचा सुद्धा आपल्याला विचार ह्याच्यामध्ये करता येईल. जसं ध्यानधारणा ही एक पद्धत सांगितलेली आहे योगामध्ये, ज्याच्या माध्यमाने आपल्या मनाचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. जसं आपण म्हटलेलं आहे की राजस हे खूप चंचल बुद्धीचे असतात, राजस प्रवृत्तीचे, वात प्रकृतीचे व्यक्ती सुद्धा. तर त्यांच्यामध्ये ध्यानधारणा जर त्यांना आपण दिली आणि तशा प्रकारचा जर आपण आहार विहार त्यांना दिला तर निश्चितच त्या व्यक्तीमध्ये
कंट्रोलिंग जी कॅपॅसिटी आहे त्यांची चांगली वाढेल, त्यांचं इंद्रियांवरचं कंट्रोल वाढेल आणि इतर जे पुढे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये जे काही व्याधी त्यांच्यामध्ये पॉसिबल आहेत होणार आहेत तर त्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या गोष्टीला थांबवू शकतो आपण. मॅडम, आमच्या सगळ्यांच्या फायद्याचा एक प्रश्न विचारतो की प्रकृतीनुसार आम्ही कुठला आहार घेतला पाहिजे, तर आहाराविषयी देखील कृपया आम्हाला मार्गदर्शन करा की जसं म्हणतो की दोषानुसार वात पित्त कफ प्रकृती आहे आणि त्याच पद्धतीने सत्व रजस तामस आहे. तर ह्यामध्ये ही जी काही गोष्टी सांगितल्या, उदाहरण मी एक्झाम्पल देईन काही तुम्हाला की वात प्रकृती व्यक्ती जी आहे त्यांच्यामध्ये आहार शक्यतो वाताला शमन करणारा, कारण आधीच दोष वाढलेले आहेत, अजून जर तुम्ही वात दोष वाढवणाराचा आहार विहार घेतला तर तो आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. तर त्यामध्ये शक्यतो आपण जर रसानुसार टेस्टनुसार आपण जर विचार केला तर मधुर आम्ल लवण म्हणजे गोड खारट आणि आंबट पदार्थांचं थोडंसं सेवन त्यांच्यामध्ये जास्ती केलं पाहिजे. दररोज तुपाचा तेलाचा आहारामध्ये वापर केला पाहिजे. गरम गरम आहार त्यांनी सेवन केला पाहिजे. ह्या गोष्टीचा आपण समावेश आहाराच्या बाबतीमध्ये. विहारामध्ये थोडासा शांतता लाभेल, शरीराला आराम मिळेल, शरीराला आणि मनाला आराम मिळेल अशा प्रकारचा त्यांनी व्यवसायही तसाच निवडला पाहिजे आणि त्या प्रकारचा व्यवहार सुद्धा त्यांनी तसाच केला पाहिजे. की तो योगामध्ये सुद्धा पवनमुक्तासन, पद्मासन, सिद्धासन जे आसनं इझी गोईंगमध्ये शांततेत करणारे आहेत त्याचा आपण अवलंब केला पाहिजे आणि आपला बॉडी स्टेटस बॉडी कॉन्स्टिट्यूशन तसंच राहिलं पाहिजे. त्यानुसार रसायन चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. त्या रसायन चिकित्सेचा सुद्धा मध्ये शक्यतो पिंपळी, शतावरी, बला हे जे रसायन बल्ले सांगितलेले आहेत त्यांचा वापर आपण जर केला तर निश्चितच वात प्रकृतीचा व्यक्ती आहे त्या स्थितीमध्ये चांगल्या रीतीने त्याचा दैनंदिन व्यवहार करू शकतो. आणि बाकीचे जे कफ आहे आणि इतर जे आहेत वात पित्त कफ संक्षिप्त मध्ये सांगितलं तरी चालेल. पित्त प्रकृतीचा आहार जर आपण प्राधान्य विचार केला तर ह्या व्यक्तींमध्ये मधुर तिक्त आणि कशा आहे तिन्ही रस पित्त न वाढवणारे आहेत जास्ती आणि त्याप्रमाणे स्निग्ध थोडासा स्नेह आपल्या जेवणामध्ये ठेवला पाहिजे आणि जास्ती खूप तिखट गरम अशा प्रकारचे गोष्टी टाळल्या पाहिजे. खूप उन्हामध्ये फिरणं हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे. आसनांमध्ये ह्या ठिकाणी पित्त प्रकृतीचे थोडेसे रागीट स्वभावाचे असतात सांगितलं होतं, त्यामध्ये त्यांनी सुद्धा ध्यान धारणा मेडिटेशन ह्याचा अवलंब केला पाहिजे. त्यामुळे काय होतं आपल्या मनावरचं कंट्रोल वाढतं आणि त्यामुळे आपली जी सोलमधली पॉवर आहे ती सुद्धा आपली वाढत असते. त्याचप्रमाणे आपण जर कफ प्रकृतीचा विचार केला तर कफ प्रकृतीची व्यक्ती थोडी अंगाने बॉडी बिल्ड त्यांची चांगली असते आणि थोडीशी आळशी टाईपचं नेचर त्यांचं मुवमेंट्स त्यांना थोडेसे कमी आवडतात. त्यामुळे ह्या व्यक्तींनी खूप हेवी अशा पद्धतीच्या गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजे. त्यामध्ये त्यांनी कटू तिक्त कषाय ह्या रसांचं सेवन त्यांनी केलं पाहिजे. शक्यतो लघु वृक्ष अशा प्रकारचे आहार त्यांनी सेवन केले पाहिजे. गरम पदार्थ त्यांनी खाल्ले पाहिजे ज्यामुळे कफ वाढणार नाही, आहे त्या स्थितीमध्ये आपला कफदोष राहील आणि शारीरिक श्रमाची कामं विसरतो. थोडक्यात एक्सरसाइज त्या लोकांनी निश्चितच केलं पाहिजे. योगामध्ये त्यांच्याने शक्यतो हलासन पश्चिमोत्तानासन थोडं स्ट्रेनस एक्सरसाइज ह्यांनी केले पाहिजे आणि जे रसायनसुद्धा त्यांनी सेवन केले पाहिजे ते सुद्धा भल्लातक पिंपळी जे थोडेसे कर्षण करणारे आहेत अशा रसायनांचं त्यांनी सेवन केलं पाहिजे. आणि मॅडम एवढं अथांग महासागर आहे आयुर्वेद शास्त्राचा, तर आम्हाला लक्षात ठेवायला प्रकृती किंवा तर आजच्या आधुनिक जगात काही मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत का की ज्याचा आम्ही वापर करून गोष्टी लक्षात ठेवू शकतो? संक्षिप्तमध्ये नावं सांगितली तरी चालतील की ज्याचा उपयोग होऊ शकेल. ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक मिनटं मी हे ॲड करते की जसे जसे प्रकृती आहे त्यानुसार विविध लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपल्यामध्ये तयार होण्याची टेंडन्सी आहे. खूप सारे रिसर्च त्यामध्ये झालेले आहेत. त्यानुसार आपण सुद्धा त्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आपली कोणती प्रकृती हे आपल्याला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. याच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत त्या ठिकाणी, तर त्या ॲप्लिकेशन्सचा आपण विचार करूया. ते मोबाईलवरती अवेलेबल आहेत. मी तुम्हाला काही त्याच्यातली काही नावं सांगते. त्यामध्ये प्रकृती परीक्षण एक ॲप आहे, प्रकृती असेसमेंट म्हणून एक ॲप आहे, महाभिषक एक ॲप आहे, सिंपल प्रकृती म्हणून सुद्धा एक ॲप आहे, प्रकृती कॅल्क्युलेटर एक सांगितलेलं आहे. हे जनरल आपल्याला ऑनलाईन तुम्ही जर सर्च केला तर ते ॲप्लिकेशन्स तुम्हाला मिळतात. सिंपल क्वेश्चन्स असतात. ते जर क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित कॉन्शियसली जर भरले तर आपली प्रकृती कोणती हे आपल्याला समजतं. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला आपण डाएट कोणता घेतला पाहिजे ह्या बाबतीत सुद्धा डिटेल्स मिळतात. आणि गव्हर्नमेंटचे काही ॲप्स आहेत जे अतिशय ऑथेंटिक मानले जातात. आयुसॉफ्ट आहे, स्टँडर्ड MOHSचा युनिव्हर्सिटीचा एक प्रोफार्मा आहे आणि CCRSचा सुद्धा एक प्रोफार्मा आहे. तर ह्या गोष्टींच्या द्वारे सुद्धा आपण आपली कोणती प्रकृती आहे आपण आयडेंटिफाय करू शकतो. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा मॅडम. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तर तुर्तास नमस्कार, धन्यवाद.